नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण कोरिलेशनबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यानंतर रिग्रेशन या कन्सेप्टबद्दल सुद्धा माहिती घेतलेली आहे. म्हणजे कोरिलेशन हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर रिग्रेशन हा टॉपिकसुद्धा आपण कव्हर केलेला आहे. यानंतरच्या काही लेक्चर्समध्ये आपल्याला इंडेक्स नंबर्स या टॉपिकबद्दल माहिती घ्यायची किंवा इंडेक्स नंबर्सबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता इंडेक्स नंबरबद्दल माहिती घेत असताना आपलं जे इथं नाव दिलेलं आहे इंडेक्स नंबर्स, हे नाव आपल्याला बरंच काही सांगून जातं. इंडेक्स नंबर्स, आता ज्या पद्धतीनं आपण आपली जी नोटबुक असते त्या नोटबुकमध्ये आपल्याला एक पेज दिलेलं असतं. एकतर ते पहिलं किंवा दुसरं, शक्यतो पहिलं पेज असतं. कवर पेज झाल्यानंतरचं पहिलं आतलं पेज जे असतं ते इंडेक्सचं पेज असतं. आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये तुमच्या नोट्स वगैरे जे काय असतील त्या तुम्ही त्यामध्ये नोटबुकमध्ये लिहित असता. आता ते जे इंडेक्सचं पेज असतं ते इंडेक्सचं पेज तुम्हाला काय सांगतं, तर तुमच्या नोटबुकमध्ये आतमध्ये तुम्ही काय काय लिहिलेलं आहे किंवा त्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव आहे त्या नोटबुकमध्ये, किंवा एखादं बुक जरी तुम्ही गृहीत धरलं तर त्या बुकमध्ये इंडेक्स, अनुक्रमणिका मराठीत आपण ज्याला म्हणतो, ती इंडेक्स दिलेली असते पहिल्या दुसऱ्या पेजवरती कुठंतरी. तर ती इंडेक्स जी असते ती काय करते, तर तुमच्या त्या बुकमध्ये आतमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव आहे ते त्या गोष्टी तिथं दर्शवल्या जातात. म्हणजे ती इंडेक्स जी आहे ती इंडेक्स एकंदरीत तुमच्या पूर्ण पुस्तकाचा आरसा असते. त्या पुस्तकामध्ये काय नेमकं आहे ते तुम्हाला इंडेक्सवरून लक्षात येतं. इथं सुद्धा आपण ज्यावेळा इंडेक्स नंबर असा शब्दप्रयोग वापरतो त्यावेळा एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला असे काही नंबर्स शिकायचे आहेत, किंवा इंडेक्स नंबर म्हणजे असे काही नंबर्स आहेत की ते नंबर्स काहीतरी आपल्याला इंडेक्स करतायत. इंडेक्स करतायत मीन्स काही कुणाबद्दल तरी, कुठल्या तरी एका म्हणजे कुठल्या तरी सिच्युएशनबद्दल, कोणत्या तरी पार्टबद्दल आपल्याला माहिती सांगणारा तो नंबर आहे की त्याच्यावरून त्या एकंदरीत चाललेल्या फिनॉमिनॉनमध्ये काय चाललंय ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. असं दाखवणारे जे नंबर्स आहेत त्यांना आपण इंडेक्स नंबर म्हणतो. दिस इज द कॉमन सेन्सनुसार आपण त्याला म्हणू शकतो की इंडेक्स नंबर म्हणजे काय. एकंदरीत लिटरल मिनिंग ज्याला आपण म्हणू शकतो की इंडेक्स नंबर म्हणजे लिटरली काय असू शकतं किंवा काय दाखवतात ते इंडेक्स नंबर, तर त्याच्या नावावरून आपल्याला लक्षात येतं की द नंबर्स विच इंडेक्सेस समथिंग और विच इंडेक्सेस सम फिनॉमिनॉन. कुठली तरी एक फिनॉमिनॉन दाखवणारे ते नंबर्स आहेत. त्याच्यावरून ते नंबर्स पाहिल्यानंतर त्या फिनॉमिनॉनमध्ये नेमकं काय चाललंय ते तुमच्या लक्षात येऊ शकतं. जसं की आपल्या बुकची किंवा नोटबुकची जी इंडेक्स असते ती इंडेक्स काय करते, तुम्हाला नोटबुकमध्ये किंवा त्या बुकमध्ये नेमकं काय दडलंय किंवा नेमकं काय काय कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला तिथं मुद्द्यांच्या स्वरूपात किंवा त्या इंडेक्समध्ये जे काय पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवरून तुम्हाला लक्षात येतात. तसंच इथं सुद्धा इंडेक्स नंबर हे इकॉनॉमिक्समध्ये किंवा इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये, प्रोडक्शनच्या क्षेत्रामध्ये, अजून कोणत्या तरी क्षेत्रामध्ये बाकीच्या इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड त्या क्षेत्रामध्ये नेमकं काय चाललंय त्या सगळ्या फिनॉमिननचा एकंदरीत परिपाक ज्याला आपण म्हणतो तो त्या नंबर्सनी दाखवला जातो. सो द इंडेक्स नंबर आर द नंबर्स विच इंडेक्सेस सम फिनॉमिनॉन. सो दिस इज द सिम्पल मिनिंग ऑफ इंडेक्स नंबर. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला असे काहीतरी नंबरचा अभ्यास करायचा आहे की जे नंबर इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये, प्रोडक्शनच्या क्षेत्रामध्ये, अजून दुसऱ्या कुठले कुठले सेक्टर्स असतील ज्याच्यासाठी ते नंबर्स कॅल्क्युलेट केले जातात, तर ते नंबर त्या क्षेत्रात नेमकं काय चाललंय हे एका नंबरवरून आपल्याला त्यातलं लक्षात येऊ शकतं. असे नंबर्स म्हणजे इंडेक्स नंबर्स आहेत. ओके.
मग आपण त्याच्याबद्दल आता हळूहळू माहिती करून घेऊया. सो नाव वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस सम वी आर गोइंग टू लुक दी इंट्रोडक्शन आपण बघूया. An index number is a measure of average change in a group of related variables over two different situations. आता हे आपण मॅथमॅटिकली किंवा थिअरॉटिकली कन्सेप्च्युअली आपण इंडेक्स नंबरकडे जाऊयात की इंडेक्स नंबर म्हणजे काय. आतापर्यंत आपण कॉमन सेन्सनुसार इंडेक्स नंबर काय असतात इन जनरल लक्षात आलं तुमच्या. आता थिअरॉटिकली किंवा कन्सेप्च्युअली इंडेक्स नंबर म्हणजे काय हे आपण बघूयात. तर इथं सांगितल्याप्रमाणे द इंडेक्स नंबर इज ए मेजर ऑफ द ॲव्हरेज चेंज इन ए ग्रुप ऑफ रिलेटेड व्हेरिएबल्स ओव्हर टू डिफरंट सिच्युएशन. दोन वेगवेगळ्या कंडिशनमध्ये, सिच्युएशनमध्ये, परिस्थितीमध्ये काही संबंधित व्हेरिएबलमध्ये होणारा ॲव्हरेज चेंज जो आहे त्याचा तो ॲव्हरेज चेंज मेजर करणारा जो नंबर असतो त्याला आपण इंडेक्स नंबर असं म्हणतो. दोन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये एखादा व्हेरिएबलमध्ये काय चेंज होतोय, ॲव्हरेजली सरासरी काय बदल होतोय तो दाखवणारा नंबर म्हणजे तुमचा काय असतोय, इंडेक्स नंबर असतोय. द ग्रुप ऑफ व्हेरिएबल्स मे बी प्राइसेस ऑफ स्पेसिफाईड सेट ऑफ कमॉडिटीज, द व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन ऑर कन्झम्पशन इन डिफरंट सेक्टर्स अँड सो ऑन. म्हणजे हे जे व्हेरिएबल्स आपण मागासपासून म्हणतोय की ह्या व्हेरिएबलमध्ये किंवा वेगवेगळ्या व्हेरिएबलच्या ग्रुपमध्ये काय सरासरी बदल होतोय, तर ते व्हेरिएबल्स म्हणजे कोणते, तर दीज व्हेरिएबल्स आर नथिंग बट दी प्राइसेस ऑफ स्पेसिफाईड सेट ऑफ कमॉडिटीज. म्हणजे वेगवेगळ्या वस्तू आपण ज्या काही वापरतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरल्या जातात त्या वस्तूंचा काय तर किंमत म्हणजे तुमचा तो व्हेरिएबल असू शकेल. किंवा व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन म्हणजे जे काय आपल्याकडे उत्पादन होतं आहे त्या उत्पादनाचा एकंदरीत व्हॉल्यूम, थोडक्यात म्हणजे किती उत्पादन होतं आहे, दॅट व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन. देन कंझम्पशन इन डिफरंट सेक्टर्स, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काय कंझम्पशन होते, वापरलं जातात कुठल्या कुठल्या गोष्टी आणि त्या किती वापरल्या जात आहेत, ह्या सगळ्या एकंदरीत व्हेरिएबल त्या व्हेरिएबलमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत व्हेरिएबल या सेक्शन अंडर. सो द टू डिफरंट सिच्युएशन मे बी डिफरंट टाइम्स ऑर डिफरंट प्लेसेस. आता टू डिफरंट सिच्युएशन्स आपण वरती जो उल्लेख केला आहे तो म्हणजे एकतर ते दोन वेगवेगळे ठिकाण असतील किंवा दोन वेगवेगळे टाईम पिरियड्स असतील. त्यावेळेचा काय करतो आपण तर त्या ह्या जे काय एक्सप्लेन केलेले व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलच्या संदर्भातला ॲव्हरेज चेंज जो आहे तो ह्या इंडेक्स नंबरनी दाखवला जातो. म्हणजे आज 2005 साली काही कंडिशन होती एका पर्टिक्युलर कमॉडिटीच्या प्राईसच्या बाबतीत आणि आज काय कंडिशन आहे, तर ह्या कंडिशनमधला जो काही चेंज आहे, दोन्ही सिच्युएशनमधला जो चेंज आहे तो त्या इंडेक्स नंबरनुसार दाखवला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं दोन वेगवेगळ्या परिस्थितीमधला जो चेंज झालेला आहे सरासरी तो बदल त्या इंडेक्स नंबरनी दाखवला जातो. किंवा तुम्हाला लक्षात येतं की समजा किंमत आहे एखाद्या वस्तूची तर ती 2005 साली काय होती आणि आत्ता काय आहे, ह्या किमती वापरून जो आपण इंडेक्स नंबर काढणार आहोत किंवा त्याचा फॉर्म्युला आपण बघूयात. पण 2005 सालीची किंमत आणि 2020 सालची किंमत ही तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला जो इंडेक्स नंबर येतो तो इंडेक्स नंबर बघून तुम्हाला लक्षात येतं की बाबा पूर्वीच्या किमतीच्या मानानं आत्ताच्या किमती वाढल्यात का कमी झाल्यात, म्हणजे महागाई वाढली की कमी झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या इंडेक्स नंबरवरून लक्षात येतात. दॅट्स वाय दीज नंबर्स आर कॉल्ड ॲज अ इंडेक्स नंबर्स. सो इंडेक्स नंबर इज अ ॲव्हरेज percentage of relative change occurred in situation B with respect to situation A. एका कुठल्या तरी सिच्युएशनला आपण कन्सिडर करून त्या किंवा कम्पेअर करून त्याच्याशी तुलना करून नवीन आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जो काही चेंज झालेला आहे इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज, दॅट चेंज कॅन बी डिनोटेड बाय द इंडेक्स नंबर. सो ज्या वेळा आपण ज्या सिच्युएशनशी कम्पेअर करतो
म्हणजे सिच्युएशन ए इथं आपल्याला जी दिली आहे ती सिच्युएशन म्हणजे त्याला आपण बेस पिरियड असं नाव आहे. ज्याच्याशी कम्पेअर करतो आपण त्याला आपण बेस पिरियड म्हणतो. ज्या टाईम पिरियडशी कम्पेअर करतो तो टाईम पिरियड म्हणजे बेस पिरियड म्हणतो. आणि ज्या टाईम पिरियडसाठी आपण इंडेक्स नंबर काढतो आत्ताच्या सिच्युएशनसाठी किंवा ज्या टाईम पिरियडसाठी आपण तो इंडेक्स नंबर काढतो त्या टाईम पिरियडला आपण करंट पिरियड असं म्हणतो. So average change in situation B as compared with situation A is situation may be time or geographic location. ती सिच्युएशन काही असेल, टाईम असेल, लोकेशन असेल. म्हणजे मुंबईतला एखाद्या वस्तूचा दर आणि ग्रामीण भागातल्या एखाद्या वस्तूचा दर महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातल्या, तर हे दोन जॉग्राफिकल एरिया जरी आपण घेतले तरी ते वेगवेगळे म्हणजे त्या पद्धतीने त्याला आपण इंडेक्स नंबरसुद्धा म्हणू शकतो. किंवा महाराष्ट्रामध्ये एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन आणि तेच दुसऱ्या राज्यातलं एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन हे जर आपण कम्पेअर केलं अशा दोन सिच्युएशन तर तिथं तुमचं जे सिच्युएशन्स आहेत त्या म्हणजे तुमचा जॉग्राफिकल एरिया किंवा लोकेशन असं तुम्ही तिथं गृहीत धरू शकता. म्हणजे ए सिच्युएशनला म्हणजे ए सिच्युएशनशी आपण कम्पेअर करणार आहे बी सिच्युएशन. आणि मग काय बदल झाला आहे बी सिच्युएशनमध्ये म्हणजे करंट पिरियडमध्ये आत्ता काय बदल झाला आहे जुन्याशी आपण तुलना केल्यानंतर, तर तो बदल जो आहे तो इंडेक्स नंबरने आपल्याला दाखवला जातो किंवा तो बदल आपल्याला इंडेक्स नंबर वरून लक्षात येतो की प्राईसमध्ये काय बदल झाला आहे, चेंज झाला आहे. म्हणजे प्राईस वाढली की कमी झाली आहे किंवा प्रोडक्शन वाढलं आहे की कमी झालं आहे, अजून काय असेल शेतीचं उत्पादन असेल ते वाढलं आहे की कमी झालं आहे, इंडस्ट्रीयल प्रोडक्शन असेल ते वाढलं आहे की कमी झालं आहे. अशा पद्धतीचा चेंज जो आहे रिलेटिव्ह चेंज इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज तो आपल्याला इंडेक्स नंबरवरून लक्षात येतो. म्हणजे फक्त इंडेक्स नंबर जर बघितला तर तुम्हाला त्यात नेमका काय चेंज झालेला आहे तो लक्षात येतो आणि कितीनं झालेला आहे हे पण लक्षात येतो. आणि सो these numbers are called as index numbers because it indicates something or it indicates the what kind of a situation going on the particular phenomenon over two different time periods or two different geographical areas. So now we are going to see the actual definition of index number. What is a definition of index number? So index number are the statistical devices designed to measure a relative change in the level of a phenomenon, that is variable or group of variable, with respect to time, geographical location or other characteristics such as income, profession, etc. हे इंडेक्स नंबर हे अशा पद्धतीचे आपले स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत आपण म्हणूया किंवा डिव्हाइसेस आहेत जे हा रिलेटिव्ह चेंज जो आहे दोन वेगवेगळ्या सिच्युएशन मधला एखाद्या व्हेरिएबलसाठीचा तो चेंज मेजर करण्यासाठी बनवलेले स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत किंवा स्टॅटिस्टिकल डिव्हाइसेस आहेत हे आपल्याला लक्षात येते. मग ते जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्सवरती आपण डिफाईन केलेल्याप्रमाणे काही असतील आणि जे आपण काय म्हणजे दोन वेगवेगळ्या टाईम पिरियडसाठी कम्पेअर करतोय तर ते टाईम पिरियड असतील, जॉग्राफिकल लोकेशन असेल किंवा दुसरी कुठलीही कॅरेक्टरिस्टिक्स असेल. त्या दोन वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये जो काही रिलेटिव्ह चेंज होतोय तो रिलेटिव्ह चेंज मेजर करण्याचे स्टॅटिस्टिकल डिव्हाइस म्हणजे तुमचे इंडेक्स नंबर आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ इंडेक्स नंबर. Now, what are the characteristics of index number? What kind of characteristics possessed by the index number? So, there are 6 characteristics on an average that are possessed by the index numbers. So, first is they are a special type of average for measuring the relative change in the certain phenomenon. Why these are the special type of averages? Because they are averages but they measures the change into different situations and also they are expressed in form of percentage. So they are the special type of averages. Second, they measure the changes not capable for direct measurement. They only measure the changes, what kind of changes
हॅज हॅपन्ड, काय चेंज झाला आहे, बदल झाला आहे, एवढा फक्त त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतो. किती पर्सेंट चेंज झाला आहे ते लक्षात येतो. पण ॲक्च्युअल आपण तिथं डायरेक्टली मेजरमेंट करत नाही की इतक्या रुपयेचा किंवा अजून काय असेल, इतके युनिटचा प्रोडक्शन वाढलं कमी झालं तर ते फक्त पर्सेंटमध्ये आपण त्याला कन्वर्ट करत असतो. त्यामुळं फक्त तिथं आपल्याला चेंज हा मेजर करता येतो. तो किती आहे ते डायरेक्ट काय आपण तिथं मोजत नाही तो चेंज. दिस चेंज इज नथिंग बट द ॲव्हरेज and in the form of percentage change. Third, they measure effect of change over the different period of time as well as location. म्हणजे हा जो चेंज आहे तो आपण वेगवेगळ्या टाइम पिरियडसाठी सुद्धा मेजर करू शकतो इंडेक्स नंबरवरून, आणि वेगवेगळ्या लोकेशनसाठी पण तो चेंज जो आहे तो आपण मेजर करतो. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडेक्स नंबर. Fourth, they are expressed in percentages but percent sign is not used. This is also a characteristic of index number. Though they are expressed in the percentage, percent sign are not used there. Fifth, they help in the comparison of two different situations of same variable. एकाच व्हेरिएबलवरचे दोन वेगवेगळ्या सिच्युएशनला म्हणजे टाइम पिरियडला असेल किंवा जॉग्राफिकल लोकेशनला असेल त्याचं कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला मदत करतात इंडेक्स नंबर. नाउ नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दे हॅव युनिव्हर्सल युटिलिटी. युनिव्हर्सली दे आर एक्सेप्टेड in most of places or most of countries. These index numbers are the economic barometers or statistical devices used for the this kind of measure these kind of changes. त्यामुळे हे पूर्ण युनिवर्समध्ये पूर्ण जगामध्ये ही गोष्ट वापरली जाते. म्हणजे इंडेक्स नंबर वापरले जातात असे वेगवेगळे चेंजेस वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काय होत आहेत हे बघण्यासाठी वापरले जाणारे ते मेजर्स आहेत किंवा डिव्हायसेस, स्टॅटिस्टिकल डिव्हायसेस आहेत. सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडेक्स नंबर. सो फॉर today's lecture we are going to stop here. In the next lecture we will learn some another ideas or another things about the index number so that we can get a sufficient knowledge about the index number, what kind of index numbers are there, and then how they can be constructed, what are the problems in their construction, what is the actual calculation of the index numbers using some examples. These kind of things we will see in our next lecture. Today we have seen some basics regarding with the index number, means what is the index number, what is the common sense behind the index number, then what is the definition of index number, what are the characteristics of index number. These things we have studied today. So for today's lecture we are going to stop here. Thank you.